भक्ताहुनी देवा आवडते काही, आवाज येत नाही। भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे। नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोनी अंतर राहे दासा। सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही गोड, सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही गोड। तुळशी दळ कोड करोनी घ्यावे, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे। सर्वस्व ही त्यांचा म्हणवी विकिला, सर्वस्व ही त्यांचा म्हणवी विकिला। चित्त द्यावे बोला सांगितले, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे। तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, आणिक विठ्ठला धर्म नाही। भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे। प्रथम नमुतो विनायक, प्रथम घेवनी गुरुचरणी मस्तक, घेवनी गुरुचरण मस्तक। वदेल प्रासादिक, वदेल प्रासादिक। वाणी हरिहरांचे पवाडे, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई। वाणी हरिहरांचे पवाडे, आहा रे भाई, प्रथम नमुतो विनायक, प्रथम नमुतो विनायक। गुरुचरणी मस्तक, गुरुचरणी मस्तक। वदेल प्रासादिक, वदेल प्रासादिक। वाणी हरिहरांचे पवाडे, हरिहरांचे आहा रे भाई, आहा आहा रे भाई। भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे। विकोबंद ठेवा। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू, कुळसागर इंदू, कान्हा प्रिय बंधू आणि गुणातीत साधू असे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील तसा हा संतपर प्रकरणातील अभंग आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे भगवत भक्त भगवंताला किती प्रिय असतात हे सांगून भगवत भक्ताने केलेल्या भक्ती सुखाने भगवंत कसा बांधला जातो या विषयाचे प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। मौजे भोजापूर महान भगवत भक्त भजन प्रेमी वारकरी संप्रदायातील वारकरी परंपरेचा कळस सद्गुरू भोसरीकर माऊलींच्या जन्मस्थानाने पुनीत झालेलं गाव भोजापूर गाव
भोसरी गाव, या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला भगवान शिवशंकराच्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळानिमित्त असलेला श्री महेशदादा फाउंडेशनद्वारे आयोजित असलेला महाशिवरात्रीचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाकरिता भोसरी आणि भोसरी परिसरातील जमलेला सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी सर्वांच्या उपस्थितीत प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्सव पार पडत असतो. माझं कीर्तन तिसरं आहे आणि कीर्तनही तिसरं आहे. सप्ताहाचा तिसराच दिवस आहे आणि माझे 3 वर्षापासून मी कीर्तन इथं करतो आहे. ही माझी तिसरी सेवा आहे इथं. आणि म्हणून या फाउंडेशनचं आमचं प्रेम आणि या प्रेमाला जागावं आणि म्हणून कुठंतरी ही सेवा देण्यात येते. वास्तविक पाहता महाशिवरात्रीला महाराष्ट्रावर सप्ते असतात. येड्या बुवाला बी हळद लागती हो. आखाडात पोतराच आणि शिवरात्रीत बुवा रिकामा सापडत नाही. गावगाव सप्ताह असतात महाराज. परंतु महेशदादांचं एक प्रेम आणि या प्रेमाखातर येणं आहे. दादांच्या मागं फार मोठा व्याप आहे, पण दादांचा व्याप बाबा ही सगळी बाकीची मंडळी चालवतात. सर्व मंडळीचं सहकार्य आहे. बऱ्याच गावची मंडळी आलेली आहेत. तळवडे, चिखली, मोशी, आळंदी बऱ्याच गावची मंडळी आलेली आहे. आज लग्नतिथी मोठी आहे. काहींना लग्नालाही जायचं आहे. कीर्तन वेळेत संपणार आहे. नाही लग्न हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे आणि म्हणून त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे. कीर्तन वेळेत आपण पाहू. मुद्दाम मी संत वर्णनाचा अभंग घेतला कारण का भगवान महादेव हे भक्त शिरोमणी आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि म्हणून भक्ताचं जीवन भगवंताला कसं प्रिय असतं याचा काहीतरी दाखला सांगता यावा. एक नमनसुद्धा मी कावडी प्रकरणातलं केलं कारण शिवरात्र प्रकरण सुरू आहे आणि म्हणून नमनसुद्धा शिवरात्र प्रकरण ज्यावेळेस तुकोबरायच्या अभंगगाथेमध्ये तुकोबराने भगवान शिवहराचं वर्णन करताना कावडी प्रकरण लिहिलं आहे. तर कावडी प्रकरणातला मी नमनाचा पहिलाच अभंग घेतला नमनाला. म्हणून सांगायचा भाव असा की हे शिवरात्र प्रकरण आहे. भगवान शिवशंकर हे महान भगवत भक्त आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि म्हणून वैष्णवाचे अग्रगणी भक्त शिरोमणी हे भक्त कसे भगवंताला प्रिय होतात आणि भगवत भक्ताने केलेल्या भक्तीचं कसं भगवंताला बंधन असतं या विषयावर काही प्रकाश टाकता येईल का. आणि म्हणून हा अभंग घेतला. चला अभंगाकडे वळूया. माझ्या पुढं आमच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्याचे मालक ज्यांची हैबतराव बाबापासून परंपरा चाललेली आहे असे नेर्लेकर आबा पुढं बसलेले आहेत. सोनोपंत मामा दांडेकरांचं त्यांनी फार चिंतन सेवा ऐकलेले आहेत. मोठ्या माणसं पुढं बसलेली माणसं मोठ्या मनाने आमच्या पुढं बसतात. विठ्ठल हे मोठ्याचं मोठेपण आहे. आणि म्हणून आबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आपण अक्षरबद्ध होऊ. चिंतनाकडे जाऊ. प्रस्तुत अभंगात भगवत भक्त भगवंताला किती प्रिय असतात हे सांगून भगवत भक्ताने केलेल्या भक्तीच्या सुखाने भगवंत कसा बांधला जातो या विषयाचे प्रतिपादन करतात. आपण या संपूर्ण मृत्यूलोकातील सर्व जनजीवनाचं निरीक्षण करा. निरीक्षणाअंती आपल्याही एक गोष्ट लक्षात येईल की मृत्यूलोकातील सर्व जनजीवन बंधनात पडलेलं जनजीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यूलोकात अनंत जीव राहतात. या मृत्यूलोकात असंख्य प्राणी राहतात. या मृत्यूलोकात अनेक व्यक्तिमत्व राहतात. या मृत्यूलोकात नानाविध देवदेवता राहतात. असंख्य जीव असू द्या, अनंत प्राणी असू द्या, अनेक संत असू द्या, नानाविध देवदेवता असू द्या, त्या सर्व जीवांना, सर्व प्राण्यांना, सर्व व्यक्तिमत्वांना, सर्व देवांना, सर्व संतांना बंधन आहे. बंधनच नाही असा जीव मृत्यूलोकात नाही. बंधनच नाही असा प्राणी मृत्यूलोकात नाही. बंधन नाही असं व्यक्तिमत्व मृत्यूलोकात नाही. बंधन नाही अशी संत आणि अशी देवता मृत्यूलोकात नाही. बुवा देव असो, संत असो, पशु असो, प्राणी असो, मानव असो, प्रत्येकाला बंधनं आहेत. वास्तविक पाहता बंधन कोणाला आवडत नाही. पशूंना आवडत नाही तर माणसाला कसं आवडल. पहा तुम्ही उंदीर धरण्याकरता माणसं पिंजरा लावतात. पिंजऱ्यामध्ये काही तुकडे टाकतात पेरूचे, काही शिळ्या भाकरीचे तुकडे टाकतात. त्या उंदीर आत प्रवेश करता झाला, ज्या तुकडे खाण्यासाठी तो आत गेलाय त्या पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानंतर तो तुकडे खात नाही. का? त्याला आता बंधन कळालंय. आता सुटायाचा काही करीतो उपाय.
त्याच्यातून तो बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो. बंधन कोणालाही नकोय, पशुला नकोय, तर कैमुत्तिक न्यायाने माणसाला हवं आहे का? कोणालाही बंधन नकोय. सर्वांना वाटतंय माझं जीवन मुक्त असावं, स्वतंत्र जीवन असावं, मुक्ततेच्या लहरी माझ्या जीवनामध्ये कायम असाव्यात. पण यद इच्छसी, आपलं यद इच्छती तत्प्राप्नोती इति न भवती. शास्त्रकार सांगतात ज्याची तुम्ही इच्छा कराल ते तुम्हाला भेटलच, हे काही सांगता येत नाही. बंधनमुक्त जीवन असावं ही सर्वांची संकल्पना आहे बुवा. पण सर्वजण बांधलेले आहेत, हे या मृत्यूलोकाचं वैशिष्ट्य आहे. मृत्यूलोकात जो आला प्रत्येकाची इच्छा आहे बंधनमुक्त असावं, पण मृत्यूलोकाचं महात्म्यच असं आहे, या मृत्यूलोकाचं येतो तो बांधला जातो. विठ्ठल विठ्ठल. कोणाकोणाला बंधन आहेत? उत्तर आहे सर्वांनाच बंधन आहे. पण जरा प्रमाणाला धरून सांगा, तर प्रमाणाला धरून सांगतो, तिघांची बंधनं आपल्याला पाहायची आहेत. जीवाचं बंधन, संतांचं बंधन आणि भगवंताचं बंधन. आजच्या अभंगात तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, आणि म्हणून मी बांधला बंधन या शब्दावर बोलणार आहे. वर्ग पहिला जीव. जीवाला बंधन आहे. जीवाला कोणती बंधनं? नाथ रामायणात 8 पाश सांगितलेले आहेत जीवाच्या बंधनाचे. पण ते 8 पाश आपण बाजूला ठेवू, जरा तुकोबरायच्या गाथ्यातला माल काढू. तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये जीवाला 4 बंधनं तुकोबरायाने सांगितलेली आहेत. 1 कर्माचं बंधन, 2 गुणाचं बंधन, 3 आशेचं बंधन आणि 4 मायेचं बंधन. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवाला 4 बंधन आहेत. वर्ग पहिला जीव, कर्माचं, गुणाचं, आशेचं आणि मायेचं, ही 4 बंधनं जीवाला आहेत. वर्ग दुसरा संत. संताला कोणतं बंधन आहे? तर संताला समाजापुढं आदर्श जीवन जगण्याचं बंधन आहे. बर. आणि वर्ग तिसरा देव. देवाला कशाचं बंधन आहे? तर भक्ती सुखाचं बंधन आहे. आता आपण थोडासा धावता धावता विचार करू. वर्ग पहिला जीव. जीवाला कशाचं बंधन आहे? तर जीवाला बरीच बंधनं आहेत, पण त्यातली 4 प्रमुख. पहिलं जीवाला बंधन आहे गुणाचं. गुण जीवाला बांधतात. भगवंत श्रीमद भगवद्गीतेत सांगतात, अर्जुना, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. विठ्ठल विठ्ठल. सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. अव्ययम देहिनम देहे निबध्नन्ति के गुणाः. शास्त्रकार सांगतात मानवी देहाला आला रे आला का त्याला या 3 गुणाची बंधन आहेत. एक आहे सत्वगुण, दुसरा आहे रजगुण, तिसरा आहे तमगुण. या 3 गुणाची बंधनं माणसाला आहेत. पहिला आहे सत्वगुण. सत्वगुण 2 पाशाने जीवाला बांधतो. भगवंत सांगतात तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशक मनामयम सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चहानग. विठ्ठल विठ्ठल. भगवंत सांगतात सत्वगुण 2 पाशाने माणसाला बांधतो. सत्वगुणाचा पहिला पाश आहे सुख संगेन बध्नाती. सुखाच्या आसक्तीने माणसाला बांधतो. आणि मृत्यूलोकात एक नियम आहे, येन बध्यते तत्कुरुते. ज्याने मनुष्य बांधला जातो मनुष्य तेच करतो. सुखाने बांधलेला मनुष्य सुखासाठी धावपळ करतो. मला कुठून सुख भेटेल, मला कुठून सुख भेटेल. सुख देणारी वस्तू लांब असल तिला जवळ करतो, आणि दुःख देणारी वस्तू जवळ असेल तिला लांब करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याला म्हणायचं सुख संगेन बध्नाती. दूर असलेली वस्तू जवळ करतो. आज लग्न सरई आहे. ज्या मुलीशी लग्न करायचे ती मुलगी घरातली नसते, दूरची असते, पण तिला जवळ करतो. दुरुळू आंबुला केला गे बाई. दूरची वस्तू जवळ करतो सुख देणारी, आणि जवळची वस्तू दूर करतो बा. यावर आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. नवीन लग्न झालं, अनायासे चालू आहे, ऐकून ठेवा. लग्न सरई. नवीन लग्न झालं, कीर्तनकाराचं भांडवल म्हणजे सांसारिक जीव. विठ्ठल विठ्ठल. दूरची वस्तू जवळ करतात सुखदायक, आणि जवळची वस्तू दूर करतात दुःखदायक. नवीन लग्न झालं, लग्न झाल्यानंतर वर्षभर झालं, मग वर्ष झालं काय भांड्याला भांडं लागतं. देवळात घंटा आणि संसारात तंटा असतोच बुवा. असतो म्हणजे असतो. घंटा नाही असं देवळ नाही, तंटा नाही असा संसार नाही. प्रत्येकाच्या जीवनात तंटा असणार म्हणजे असणार. आणि मग तंटा झाला, पण हल्लीची मुलं स्वल्पेन अपि अपराधेन कृप्यती. थोड्यासुद्धा अपराधाने फार क्रोधिष्ट होतात. फारकतीवरच गेले दोघंही फारकतीवर गेले. दोघंही न्यायालयामध्ये उभे आहेत पिंजऱ्यात. न्यायाधीश जरा विचारवान होते. न्यायाधीशाने त्या आईला विनंती केली, आई, न्यायदेवता काय म्हणते हे पाहण्यापेक्षा मी अनुभवाने माझ्या सांगतो की जीवनात काही गोष्टी एकदाच करायच्या असतात, ते म्हणजे लग्न.
म्हणले नाही नाही, द्वितीय आवृत्ती छापू. चालत नाही बुवा, दुसरी न करावी बाईल, भंड फजिती होईल, बोभाट वेसदारा जाईल, चांगली गोष्ट नाही बुवा. विठ्ठल विठ्ठल. जीवनात काही गोष्टी एकदाच करायच्या असतात आई, त्याला म्हणतात विवाह. माझं ऐका, न्यायदेवतेचा हा न्याय निवाडा ऐकण्यापेक्षा तुम्ही एकदा नांदायला जा. पुन्हा जर ह्या ठोंब्याने तुम्हाला त्रास दिला त्याचा मी कान धरतो. त्या माईने सांगितलं जाणार नाही, याने अहोरात्र मला त्रास दिलाय. दुःखदायक वस्तू ही आता जवळ करण्याची लायकीची वस्तू नाही. अगं काकू ती तुझ्या जवळचीच आहे म्हणून तर लांब करायची. जवळची वस्तू असेल पण दुःखदायक असेल तर लांब करतात बुवा माणसं. मला याच्याशी नांदायला जायचं नाही. न्यायाधीश साहेब म्हणले आई माझं एकदा ऐका, जीवनात काही गोष्टी एकदाच करायच्या, ती एकदा नांदायला जा. पुन्हा जर काही म्हणला तर याचा मी कान धरतो. तिने सांगितलं वर्षभरात, अहो 1 वर्ष, एक महिना, एक पंधरवाडा, एखादा आठवडा, एखादा दिवस, 1 तासभर सुद्धा याच्या संग सुखाचा गेला नाही. वर्ष म्हणजे मी कल्पांतापर्यंत सारखं मला दुःख वाटतंय बुवा. मला लग्न करा, मला याच्याबरोबर नांदायला जायचं नाही, तुम्ही सांगू नका. न्यायाधीश साहेब पुन्हा पुन्हा आग्रह करतात, अहो आई एकदा नांदायला जा. आई रागावली. तिने सांगितलं न्यायाधीश साहेब मी 1 वेळेस तुमच्या बरोबर नांदायला येईन पण त्याच्याबरोबर जाणार नाही. विठ्ठल. दृष्टांत संपला. काय सांगायचं या दृष्टांतातून? सुख देणारी लांबची वस्तू जवळ करतात बुवा. दुरुळू आंबोला केला गे बाई. दुःख देणारी जवळची वस्तू लांब करतात. कशाचा प्रताप आहे हा? सत्वगुणाच्या पहिल्या पाशाचा प्रताप आहे. सुखसंगेन बध्नाती. दुसरा सत्वगुणाचा पाशा सांगतात, ज्ञानसंगेन चानघ. अर्जुना, निष्पाप अर्जुना, सुसत्वगुण ज्ञानाच्या पाशाने बांधतो. एकदा का ज्ञानाच्या पाशाने बांधला मनुष्य मग तो गप्प राहत नाही. यातलं ज्ञान मिळवू का त्यातलं मिळवू का त्यातलं मिळवू का त्यातलं मिळवू. राग मानू नका, नवीन आळंदीला मुलं येतात, अनुभव नसतोय, काय शिकावं हे कळत नाही. अनुभवी माणसाच्या हाताखाली शिकावं. हरिभक्तीपरायण गुरुवारी जगन्नाथ अण्णा पवार यांचं वाक्य सांगतो, ऐकून ठेवा. जगन्नाथ अण्णा पवारांनी सांगितलं होतं, मोठ्या माणसाजवळ मान भेटणार नाही पण ज्ञान भेटल्याशिवाय राहणार नाही. बावळटाच्या संगतीत मान भेटन बुवा पण ज्ञान भेटणार नाही. आणि मग नवीन मुलं आळंदीत येतात, हे शिकू का ते शिकू का ते शिकू. सुरुवातीला पीटीच्या नादी लागतात. सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे 1-2 राग बसले का गप्प बसा. गप्प बसतो. मग असा आमच्या टाके महाराजासारखाचा पखवाज ऐकला का, सुखदेव महाराजासारखाच पखवाज ऐकलं का त्याला वाटतं चला चला आपण पखवाज शिकू. पण मग शिकाव तर एकाकडे शिकाव ना, लय अवघड आहे महाराज. नाशिकच्या नावे ग सगळ्याच्याच दाढीला पाणी लावायचं का? याच्याकडे एकाकडे सरपटी, एकाकडे उतरणी, एकाकडे उठवणी, एकाकडे मुखडा. आणि त्या तालाप्रमाणेच त्याचं जीवन होतं. जी जीवनाला सरपटी लागती तर कायमचीच उतरणी होती. त्याचा मुखडा पाहिल्यावर असं वाटतं याची उठवणी झाली का काय. विठ्ठल. याला म्हणायचं ज्ञानाने बांधलेली माणसं, ज्ञानाच्या आसक्तीने बांधलेली माणसं. हे शिकू का ते शिकू का ते शिकू का ते शिकू. झालं पखवाज देतो सोडून, 1-1.5 महिन्यात पखवाज देतो सोडून, चला म्हणले आपण विचारसागराच्या पाठाला बसू. विचारसागराचा पाठ डोक्यावर नाही पार मांडवाहून जातो महाराज. आणि मग म्हणतो आपण आता ऊस तोडायला जाऊ. सांगायचा भाग असा, साधकापासून सिद्धापर्यंतचा हा प्रवास आहे. ज्ञानसंगेन चानघ. शास्त्रकार सांगतात बा, जीवाला पहिलं बंधन गुणाचं. गुण आहेत 3, त्याच्यात सत्वगुण. सत्वगुण 2 पाशाने बांधतो, सुखाच्या आसक्तीने, ज्ञानाच्या आसक्तीने. दुसरा गुण आहे रजोरागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाती. अर्जुना, अरे हा रागात्मक असलेला रजोगुण आहे. याचा एकच पाश आहे, कोणता? आशा, तृष्णा. तृष्णा आणि तैशी तृष्णा खवळलिया आणि मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखादी दारुणा वळगो. एखाद्या माणसाची तृष्णा खवळली तर त्याला सगळं आपल्याच खिशात घालावं वाटतंय बुवा. भयानक प्रसंग आहे. काही माणसं धनाच्या एवढी मागं लागतात, हे धन हवंय धन हवंय, धन 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 करता एक दिवस पेपरमध्ये बातमी येते त्यांचं निधन झालं. याला म्हणायचं तृष्णा खवळली. मेरू पर्वता एवढं सुवर्ण हातात आलं, मेरुतुल्य पृथ्वी दिलेल्या सुवर्ण, एवढं सुवर्ण प्राप्त झालं तरी तो म्हणतो नाही नाही, मेरू पर्वता एवढं भेटलं पण जंगला एवढं भेटलं नाही बुवा. याला म्हणायचं तृष्णा. हा आहे रजगुणाचा पाश. आणखीन आहे 3रा गुण, त्याला तमोगुण म्हणतात. तमोगुण सुद्धा 3 पाशाने बांधतो, प्रमाद, आलस्य आणि निद्रा. प्रमाद म्हणजे मूर्खपणा, सारखा मूर्खपणा करतो. मूर्ख मनुष्य गप्प बसत नाही. गप्प बसला तर मग मूर्खच कसा, कुठंच गप्प बसत नाही. एका घरात लग्न होतं, त्या घरात मूर्ख होता. आदल्या दिवशीची मिटिंग घेतली, हे बघ काही बोलायच नाही बरं का उद्या,
लग्नाचा शुभ प्रसंग आहे काय अशुभ बोलशील तोंडला बोलायच नाही आणि मांडव पेटला तरी बोलायच नाही का हे बघा बोललाच बघा काय बोलन भरोसाच नाही बघा याला म्हणायचं मूर्खपणा करणारा अरे बोलू नको ना म्हणले बोलून नासत आहे सगळं बोलायच नाही नवरा मुलगा मेला तरी बोलायच नाही का याला म्हणायचं अरे गप ना म्हणले बोलू नको ठीक आहे म्हणले मला पिंडा एवढा भात द्या तो मी खातो आणि प्रेतासारखा पडून राहतो बोललाच बघा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तमोगुणाचा पाश प्रमाद सारखा मूर्खपणा करत राहणं चुका करत राहणं प्रमाद दुसरा पाश आहे आळस्य काही माणसं फार आळशी असतात बुवा एवढी आळशी असतात का आता काय सांगावं तुम्हाला आळसाचा कळस म्हणजे माणसं भलतीच आळशी ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात किती आळस सारखा अंगात त्यांच्या आळस अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी अनसती परवडी जांभळ्याची एवढी आळशी असतात भलताच आळस हा आहे दुसरा पाश तिसरा पाश आहे निद्रा काही माणसं फार झोपळू असतात मला जेवण झाल्यावर झोपावं पण एक मनुष्य मी असा पाहिला जेवत्या ताटावर झोपतो बघा असाही एक मनुष्य पाहिला याला म्हणायचं प्रमाण निद्रा सारखी निद्रा ज्ञानोबराय म्हणतात झोपी जाता स्वर्ग वावो म्हणे माऊली म्हणतात जर झोप लागली कोणी जर स्वर्ग सुख घेऊन आलं तर तो म्हणतो स्वर्ग भोगते ही नलगती आसा झोप लागल्यानंतर स्वर्ग सुखाला मागत लोटायला तयार आहे बुवा तमोगुणातला हा तिसरा पाश आहे भयानक आहे बरं का कठीण पाश आहे बुवा ज्ञानोबराय सांगतात एवढा झोपीच्या अधीन जातो की चालता चालता जर ठेस लागून पडली तर तिथंच घोरायला सुरुवात होतो बुवा हो चालताही वाटे काल्लाताही डोळा लागे ज्ञानोबराय म्हणतात अमृतही नेगे जरी निदा आली सांगायचा भाग असा की ह्यात पहिलं जीवाला बंधन आहे गुणाचं सत्वगुणाचं 2 पाशाने रजगुणाचं 1 पाशाने आणि तमगुणाचं 3 पाशाने विठ्ठल विठ्ठल पहिलं जीवाला बंधन आहे गुणाचं आता दुसरं बंधन कशाचं आहे कर्माचं जीव कर्माने बांधलेला आहे मृत्यूलोकच कर्माने बांधलेला आहे लोकोयम कर्मबंधना हा त्या या मृत्यूलोकातली मनुष्य लोकाची शाखा विशेष कर्मानुबंधिनी मनुष्य लोके भगवंत म्हणतात कर्माने जीव बांधलेले आहेत 3 अवस्था आहेत वाट्याला आलेल्या एक आहे जागृती एक आहे स्वप्न आणि एक आहे सुषुप्ती 3ही अवस्थेत माणसं कर्म करतात कर्माने बांधलेली जागृतीत कर्म करतात कोणी गायनाचं कोणी वादनाचं कोणी श्रवणाचं कोणी कथनाचं हे कर्मच आहे जागृतीत कर्म करतील यातनं मला काय काही माणसं स्वप्नात कर्म करतात स्वप्नात कांद्याचे भाव पाहून येतात काय कांदा चाललाय चांगला चाललाय काय काळजी करू नका स्वप्नात कर्म करतात यात नवल नाही कर्माची व्याप्ती अशी गहन आहे माणसं झोपीत कर्म करतात एक ड्रायव्हर एसटी ड्रायव्हर रात्री झोपले झोपल्यानंतर पत्नी पायथ्याला झोपली होती आता दिवसभर त्याचं कर्म क्लच दाब नाही तर ब्रेक दाब क्लच दाब नाही तर ब्रेक दाब झोपीत त्यांना आपल्या कर्माची स्मृती झाली आठवण आणली आणि आठवण आल्यानंतर त्यांनी ब्रेक दाबला व्यवहारातल्या गाडीचा ब्रेक दाबला का ती गाडी थांबते पण त्याने ब्रेक दाबल्यावर पुढची एसटी नॉनस्टॉप ओकांड्यात जाऊन पडली विठ्ठल विठ्ठल त्याला म्हणायचं कर्माचं बंधन जीवाला बंधन आहे कर्माचं पहिलं गुणाचं दुसरं कर्माचं तिसरं आशेचं आशेचे बांधले तुका म्हणे जन काय नारायण ऐसा जाणे काय नारायण ऐसा जाणे आशेचे बांधले तुका म्हणे काय नारायण ऐसा जाणे आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले तुका
मी म्हणलो नसतो ना, पाचपुते महाराज म्हणले असते कदम माऊलीला काहीच येत नाही म्हणून थोडी झलक दाखवली. जीवाला तिसरं बंधन आहे आशेचं. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, आशेचे बांधले तुका म्हणे जन, काय नारायण ऐसा जाणे. आशेचं बंधन आहे. जागृतीत आशा, स्वप्नात आशा, सुषुप्तीत आशा. व हे मला हवंय, इदम मे स्यात, इदम मे स्यात, इदम मे स्यात. जागृतीत जसं जागृतीत जागता जवाशिजे, जेने ध्याने भावना भावीजे, डोळा नाकत खेव देखीजे, तेची स्वप्न, स्वप्नातही तेच, विशेष सुषुप्तीतही ते. आमचे जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एक मुलगा शाळेत गेला, त्याचं गुणवत्ता पत्रक आलं. गुरुजीने सांगितलं बाळ उद्या सही घेऊन ये. येतो. गेला घरी तर त्याचे वडील होते तलाठी. महसूल खातं भयानक कठीण खातं. मुलगा घरी आला का मुलगा झोपल्यावर वडील यायचे रात्री 12-1 वाजता, आणि मुलगा सकाळी निघून जायचा तर वडील 12-1 वाजता उठायचे. मुलाची आणि बापाची 4 दिवस हुकाचो. गुरुजी खवळे उद्या गुणवत्ता पत्रकावर सही आण. मग घरी आला, आई अगं ते गुरुजी खवळले ना, सही मागितली त्यांनी. आई म्हणली उद्या देते. मग मुलगा झोपला. रात्री बाबा आले. ते बाबा रात्री झोपले. सकाळी मुलगा उठला आणि शाळेत निघाला. झोपीत माणसाला आशा सोडत नाही, मला हे सांगायचं आहे बुवा. आणि मग आईने हलवलं पण बाबा काही उठेना. आई हुशार होती. मुलगी हुशार असल्याशिवाय संसार होत नाही. आता हे आम्ही तुम्हाला सांगावं का? बरं. आणि मग मुलगी ती बाई हुशार होती. तिने पेन घेतला आणि त्यांच्या हातात दिला. ते गडी होता तलाठी. तलाठी म्हणजे जे न लिहिले ललाटी ते करून दाखवी तलाटी. आणि मग त्यांच्या हातात पेन दिला ना, सही करा. तो त्याने दुसरा हात पुढं केला. मंडळीच्या लक्षात आलं यांना दिवसभर सवय. 10 रुपये ठेवले हातावर दुसऱ्या, लगेच उजव्या हाताने सही केली. बघा विठ्ठल. आशेचे बांधले तुका म्हणे जन, याला म्हणायचं आशा पाश. 3 आहेत बाबा जीवाची 3 बंधनं सांगितली. गुणाचं, कर्माचं, आशेचं. खाली राहिलं मायेचं. मायेचं बंधन नामदेव महाराज सांगतात जीव सगळे मायेने बांधलेले आहेत. नामा म्हणे जन मायेत गुंतले, शेखी खाती झोले संसाराचे, शेखी खाती झोले संसाराचे. शेखी खाती झोले तुकोबरायाने नामदेव महाराजांनी सांगितले मायेचं बंधन. नामा म्हणे जन मायेत गुंतले म्हणजेच बांधले, शेखी खाती झोले संसाराचे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे आयशे जन गोवियले माये करून. तुका हे चरण ज्या अभंगात आहे तो अभंग भला गोडे. परीशे घे सुनेबाई नको वेचू दूध दही. आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. एका गावातून पंढरपूरला दिंडी चालली. दिंडी चालल्यावर महाराजांनी आग्रह केला, अहो बाईसाहेब चला दिंडीला. काय म्हणा तुम्हाला, माणसाने सोनोपंत मामा म्हणायचे माणसाने वारी केल्याशिवाय मरू नये, आणि मेला तर मनुष्य मेला असं म्हणू नये. पशु मेला असं म्हणावं. मग आईला झाली उपरती, निघाली. पण निघाली वेशीपर्यंत गेली. महाराज दिंडी थांबवा. म्हणले इथं विसावा नाही, पुढे घ्यावाच लागेल. म्हणले इथं विसावा, वेशीत विसावा घ्यावा लागतो म्हणले. मग घ्यावाच लागेल विसावा. म्हणले हो हो थांबा. घरी गेली. आवाज चालली पंढरपुरा. वेशीपासून आली घरात. सोनबाईला सांगितलं परेशे गे सोनेबाई नको वेचू दूध दही. ध्यान धर, दूध आणि दही विकशील कोणाला माझ्या पश्चात. मी भिंतीला कान असतात, जाईन पंढरपूरला पण कानोसा इथला घेईल. काही माणसं कानोसा घ्यायला फार पक्की असतात बघा. अजिबात नाही. याला म्हणायचं मायेने गुंतलेले. त्या काळजी करू नका, खुशाल वारीला जा. निवांत मागची कसलीच चिंता करू नका, तुम्ही वारीला जा. गेली वारीला. आवाज चालली पंढरपुरा. पुन्हा वेशीपासून आली घरा. निघाली तर म्हणजे काय झालं, माझ्या हातीचा कलवडू मज वाचोनी नको फोडू. हे बघ गौऱ्याचा कलवड, गोवऱ्या गोवऱ्या
गोऱ्याचा कलवड रचलाय, जुन्या मातांना लक्षात येईल, माझ्या हाताशिवाय फोडायचा नाही. ते म्हणले हो हो, तुम्ही सोनाबाई लागून गेल्या, तो फित कापायला बोलायचं आहे तुम्हाला, तुमच्या हाताने फोडणार, तुम्ही आल्याशिवाय फोडणार नाही, तुम्हाला नदीला पुरत्या इतक्या गौऱ्या म्या करून ठेवल्यात. म्हणले काळजी करू नका. महाराज म्हातारी सारखी वेशीपर्यंत जायची, मागं यायची. सुनबाई म्हणली आत्या अहो तुम्ही बरोबर जा आणि मागील सर्व आशा सोडा. सासूबाई सोहित जोडा आणि मागील सर्व आशा सोडा. दोघंही जा म्हणले तुम्ही आणि मामांजी दोघंही जा. असं म्हणल्यावर तिला जे वाटलं, हां सवतीचे चाळे खोटे, म्या जावे हिला वाटे, हां आता कशाला यात्रे जाऊ, तेथे जाऊन काय पाहू, लेकुरे मुले घरदार येथेची माझे पंढरपूर. हो याला म्हणायचं नामा तुका म्हणे आयुष्यजन गोविले माये करून. जीवाला हे चौथं बंधन, पहिलं गुणाचं, दुसरं कर्माचं, तिसरं आशेचं, चौथं मायेचं. वर्ग पहिला जीव, जीवाला 4 बंधनं. वर्ग दुसरा संत. संताला कोणतं बंधन? जे जीवाला बंधन आहेत ती संताला बंधनं नाहीत. हो हो, जीवाला बंधन गुणाचं, संताला नाही. संत गुणाचं बंधन उल्लंघून गेलेत. कसा श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेत? हो भगवंत सांगतात गुणान एतान अतित्य. अर्जुना हे 3ही गुणाहून अतीत झालेत संत, त्रिगुणातीत झालेत. संतांवर गुणाची चाल नाही. कशामुळं गुणाचं बंधन यांचं तुटलं? तर भगवंत सांगतात अव्यभिचारी भक्तियोगाचं अंतःकरणामध्ये जीवनामध्ये अनुष्ठान घडलं तर गुणाचं बंधन मनुष्य उल्लंघू शकतो. मामचय अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. अर्जुना ज्याने अव्यभिचारी भक्ती केली तो मनुष्य त्रिगुणाचं बंधन उल्लंघून जातो. जीवाला बंधन आहे गुणाचं, संतांना नाही. कशामुळं? अव्यभिचारी भक्तियोगाचं अनुष्ठान. जीवाला बंधन आहे कर्माचं, संतांना नाही. कर्म आहे 3 प्रकारचं, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. संतांना नाही प्रारब्ध क्रियमान, भक्ता संचित नाही जाण. संतांचा 3ही कर्माचा क्षय होतो. याच्यावर पूर्वपक्ष असा आहे माझ्या पुढं, सुज्ञ माणसं बसलीत. काही जण सांगतात की ब्रह्मज्ञानाने संचिताचा नाश होतो, असंगत्व बोधाने क्रियमान लागत नाही आणि प्रारब्ध भोगून सारावं लागतं. प्रारब्ध भोगल्याशिवाय सरत नाही बुवा. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम न भुक्तम क्षीयते कर्मकल्प कोटी शतैरपी. बुवा हा कर्मवादाचा सिद्धांत आहे. कर्म विठ्ठल महाराज गुले सांगायचे बुवा, भोग हा भोगूनच सारावा लागतो. विठ्ठल कर्माचा भोग गहन आहे, गहना कर्मनोगतीही. भोग भरून सारावा लागतो. पण ही भाषा पहिलं तीरावरलीच, आईला तीरावरली नाही. खरा हाच पक्ष आहे, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. 3ही कर्माचा क्षय श्रुती आणि स्मृतीने सांगितला आहे. श्रुती सांगते भिद्यते हृदय ग्रंथिश्छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् परावरे दृष्टे सती अस्य कर्माणि क्षीयन्ते. कर्माणि हे बहुवचन आहे. कर्म कर्मणी कर्माणि प्रथमा. 3ही कर्माचा क्षय होतो. श्रुतीवचन स्मृतिवचन भगवान सुद्धा सांगतात हो ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित प्रारब्ध क्रियमान 3ही जातात. अहो पण प्रारब्ध राहतच नाही, प्रारब्धही निघून जातं. वा कसं काय राहायला पाहिजे? कसं राहील? एका जणाला 3 पत्न्या होत्या, तो मेला, मग 2 विधवा झालेली, 1 सधवा राहिली. असं घडतं का? अहो नाही, 3ही जातात. तसं त्याचं प्रारब्ध क्रियमान आणि संचित 3ही निघून जातं. मग प्रारब्धवाद का सांगितला? तर भगवान भाष्यकार सांगतात अज्ञान जनबोधार्थम प्रारब्धम वक्ती वै श्रुती. श्रुतीने प्रारब्धवाद जो सांगितला आहे ते अज्ञानी लोकांची समज काढावी म्हणून, त्याच्या ज्ञानोत्तर जीवनाची संगती सांगावी म्हणून प्रारब्धवाद सांगितला आहे. पण तो संबंध आपण लावतो त्याच्या ठिकाणी नसतोय. प्रारब्धाचा संबंध आपण चिटकावला आहे, तो आत्मस्वरूप झाला आहे. श्रुती सांगते क्षीयन्ते चास्य कर्माणि, भगवद्गीता सांगते ज्ञानाग्नी सर्व कर्माणि. तुकोबराय सांगतात प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. ज्ञानोबराय सांगतात म्हणून आत्मयाचे निखळ जो रूपची झाला केवळ तया नाही बंदिशाळ कर्माची. ज्ञानोबराय सांगतात. 4 संतांची प्रमाणं मी तुम्हाला 4 ठिकाणची प्रमाणं सांगितली. बस ज्ञानी पुरुषाला, महात्म्यांना, संतांना गुणाचं कर्माचं बंधन नसते, सगळी कर्म निघून जातात. पण प्रारब्धाचा तर संबंध असताना तो आपण जोडलाय, त्यांच्या ठिकाणी नाही. आमचे जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे कधी कधी संबंध आपण लावतो, वास्तविक तसं नसतंय. 2 जण होते. एक जण असा हौशी होता,
घोड्याशिवाय कुठं जात नव्हता बघा, कुठंही घोडा महाराज. आणि एक जण असा होता गादीशिवाय कुठं जात नव्हता, कुठंही गेला का स्वतःची गादी घेऊन जायचा. मागच्या जन्मी काय मठपती होता काय कोण जाणे, गादीवर बसायचा नाद. एक दिवस दोघं प्रवासाला जात असताना दोघाची गाठ पडली, चालले, हा कोण आहे ना हा कोण आहे दोघांचं एकमेकाला माहीत नाही. पण जात असताना एका गावातून चालल्यावर लोकांनी संबंध जोडला. घोड्यावर बसलाय ना बहुतेक तो मालक असावा, आणि गादी घेऊन चाललाय ना तो त्याचा सेवक असावा. पुढं गेल्यानंतर एका गावात गेले तर गादीवाल्याने गादी टाकली ना बसला टेकून. घोड्यावाला लागला खरारा करायला. लोक म्हणले गादीवर बसलाय ना तो मालक असावा, खरारा करतोय ना तो सेवक असावा. आता आहे का त्या दोघाचा काही संबंध? काहीच संबंध नाही महाराज. टाळ मृदंग पश्चिमेकडे आणि माझे गाणे दक्षिणेकडे, काचाच काहाला संबंध नाही. विठ्ठल कोणाशी नगडे संबंध बाबा हो. आपण प्रारब्ध त्यांना चिटकवलंय, पण त्यांना आपण चिटकवलंय. प्रारब्धाचा संबंध आपण सांगितलाय तिथं नाहीये. आणि म्हणून संताला कर्माचंही बंधन नाही, गुणाचं नाही, कर्माचं नाही. तिसरं बंधन आहे आशेचं. संतांना आशेचं बंधन नाही. विठ्ठल 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 तन मन धन दिले पुरुषोत्तमा. तन मन धन दिले पुरुषोत्तमा. आशा नाही गवनाची, आशा नाही गवनाची. होली आळा काय महिमा वर्णो त्याची बोला. काय महिमा वर्णो त्याची. काय महिमा वर्णो त्याची. काय महिमा वर्णो त्याची. मोक्षाचे तीर्थ न लगे आशेचं बंधन नसतं. भक्तायशे जाणाचे देवदास गेले आशापाश निवारोनी. तन मन धन दिले पुरुषोत्तमा. आशा नाही कवनाची अनपेक्ष जयाच्या ठाई पांडवा. अपेक्षे नाही रिगावा. बुवा संत आशापाश उल्लंघून गेलेले असतात. गुणाचं बंधन नाही अव्यभिचारी भक्तियोगामुळं. कर्माचं बंधन नाही ज्ञानयोगामुळं, ज्ञानाग्नी सर्व कर्माने. आशेचं बंधन का नाही? त्याचे बरेच हेतू आले शंकरानंदीमध्ये. पहिला हेतू अभावत्वाद, दुसरा मिथ्यात्वाद, तिसरा चंचलत्वाद, चौथा सदोषत्वाद, पाचवा स्थित्यंतरत्वाद. शास्त्रकार सांगतात अभावत्वाद, वस्तू असावी आणि मग तिची आशा निर्माण व्हावी. वस्तूच जन्माला आली नाही, आशा निर्माण कशी होईल? दृष्टांत फार सुंदर दिलाय. हो, जी वस्तू जन्माला आली आहे तिची आशा होणार की नाही माणसाला? वस्तूच जन्माला आली नाही. रामराव यावर्षी आमच्या आंब्याला आंबे लागले नाही म्हणजे पुढल्या वर्षी लागतील. पुढल्या वर्षी गाठ पडली म्हणजे याही वर्षी लागले नाही म्हणजे त्याच्या पुढल्या वर्षी लागतील. अहो म्हणजे 3 वर्ष झाले आंब्याला आंबे लागले नाही म्हणजे आंबा कुठं लावलाय? म्हणजे लावलाच नाही. हा, आंबा लावला नाही, फळं काय तुझ्या काकाने ठेवली होय? वस्तू अगोदर असावी आणि मग त्याची आशा निर्माण व्हावी. बुवा वस्तू जन्मालाच आली नाही. परमात्म स्वरूपाच्या व्यतिरिक्त सर्व प्रपंचाचा अभाव सांगितलाय. नेहना नास्ति किंचन, न झाला प्रपंच, आहे परब्रह्म. आता हे तुम्ही बसलेत म्हणून सांगायचं बरं का. तुम्ही नसते ना मी दगड ठेवूनच उभाट्या पाळी घातली असती बघा. विठ्ठल वस्तूच नाही म्हणून वस्तूची आशा नाही. बुवा पहिला वाद, याला अजातवाद म्हणतात. पण हे मत सर्वांना पटत नाही. धडधडीत संसार दिसतो आणि तुम्ही नाही म्हणता शिवरात्रीचा परिणाम झाला का काय? नाही नाही बाबा, वस्तू आता दुसरा वाद सांगतो, विवर्तवाद. वस्तू आहे पण मिथ्या आहे. जी वस्तू खोटी आहे असं ज्ञान झालं. बुवा माणसं वस्तू घेत नाहीत. आमचे गुरुजी दृष्टांत सांगतात. डॉक्टर महाराज एक संन्यासी भिक्षा मागायला गेला. आई भिक्षा द्या. आई भिक्षा आणायला गेली. एक मुलगा अंगणात खेळत होता. त्याच्या हातात 1 रुपयाचं नाणं. 1 रुपयाच्या नाण्यात किती आणे? 16 आणे. 8 आणे अधिक 8 आणे बरोबर 32 आणे. 16च आणे होतात. एका आण्याचा बाजार आठवडाभर पुरवायचा. संन्याशीने विचार केला, हे जर नाणं मला भेटलं
तो माझे 16 आठवडे निघून जातील. हे संन्यासी राम रहीमच्या बरोबर ठेवले पाहिजे बघा. काही साधूला गोळा करायचा बी लय ना तो लय गोळा करतेत आणि लय दाट पडलं का पेरलं का कानसाला बारीक पडतं. विठ्ठल विठ्ठल मला भेटावं. त्यात मुलाने नाणं उडवलं, साधू पुढं पडलो. साधूने पाय ठेवला का मुलगा हुशार होता. आई संन्याशाने रुपये चोरण्यासाठी रुपयावर पाय ठेवला. आई आतून म्हणली बाळ्या घेऊ दे मेल्याला, रुपया खोटा तर रे. खरोखर खोटा होता. खाली वाकून पाहिलं तर खोटा रुपया होता. आता संन्याशाला त्याची आशा होईल का? आशा झाली नव्हती का? झाली होती. आता का आशा होत नाही? त्याचं खास कारण वस्तू खोटी आहे. आपण संसाराच्या मागं धावतो, आपल्याला संसाराची आशा आहे. त्याचं खास कारण आपण संसार मानलाय खरा. का सया सत्य मानिला संसार, का हे केले चार माझे माझे, का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना आवरली तुकोबराय म्हणतात. संतांच्या दृष्टीने लटिका व्यवहार सर्व हा संसार फलकटतो संसार येते सार भगवंत. अतः अन्यत आर्तम श्रुती सांगते. आणि म्हणून परमात्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत. म्हणून आशा नाही. आता बाकीचे 3 हेतू राहिले. बचेंगे तो और लढेंगे सगळे सांगत नाही. जीवाला बंधन आहे गुणाचं, संतांना नाही. अव्यभिचारी भक्तियोगामुळं. जीवाला बंधन आहे कर्माचं, संतांना नाही. का? ज्ञानयोगामुळं. जीवाला बंधन आहे आशेचं, संतांना नाही. का? 5 हेतू सांगून गेलो. अभावत्वात, मिथ्यात्वात, स्थित्यंतरत्वात, सदोषत्वात, चंचलत्वात, आणखीन बरेच आलेले शास्त्रात. जीवाला बंधन आहे मायेचं, संतांना नाही. तो का म्हणे माया होय दासी लागे पाया. आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळं माया आणि माया कार्याचा बाद झालेला आहे. आणि म्हणून संतांना तेही बंधन नाही. मग संतांना बंधनच नाही का? वा, मृत्यूलोकात बंधनमुक्त वस्तूच नाही बुवा. मग कोणतं बंधन आहे? जे जीवाला आहे ते नाहीत. मग बंधन कोणतं आहे सांगा? समाजापुढे आदर्श जीवन जगण्याचं बंधन आहे. वा, निळा म्हणे हे महितळ ज्यांची आढळ धर्मक्रिया. काय प्रमाणे? निळा म्हणे ज्यांची धर्मक्रिया हे महितळ आढळ. मृत्यूलोकात जी आज आचार विचाराची सुव्यवस्था आहे ना, त्याचं खास कारण त्यांनी तो पाळला आहे. माणसं 90% समाज अनुकरणावर चालतो. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज बोले सांगायचे, समाज मोठ्या माणसाकडे पाहून वागतो बा. एथ वडील जे करीत यद्यलाचरती श्रेष्ठ. मोठी माणसं जशी वागली तशी वागतात. आणि म्हणून मोठ्या माणसाने कधी पाय घसरून द्यायचा नाही बुवा. विशेष आचरावे लागे संती. वा, काय ज्ञानोबरायची ओवी. ज्ञानोबराय म्हणतात हे ऐशी असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. मार्गा अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा, आज्ञाना धर्म प्रगटावा तैसा आचरोने. तैसे संत जगी क्रिया बोलोनी दावी ती अंगी, क्रिया करोनी दावी ती अंगी. आमच्या माऊलींनी वारी केली, भोसरीकर माऊलींनी, म्हणून आपण करतो. आमचे संत घरी जेवतात म्हणून जेवतो. ते जर उद्या हॉटेलमध्ये गेले तर आज आपण उद्या जायचो तो आजच ढाब्यावर जाऊ जेवायला. संत आचरण करून दाखवतात. समाजापुढे आदर्श जीवन जगण्याचं त्यांना बंधन आहे. ज्ञानोबराय म्हणतात कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार, प्रत्यवाय असे अशास्त्री चालता. पावनावस्था जरी झाली तो विधी किंकर नाहीये, हे ध्यानात धरा. विधीचा विषय त्यांना स्वतः करता नाही. मग विधी कशाला पाळली? स्वतः करता नाही, समाजाकरता पाळली. विधी ते पाळीत. ज्ञानोबराय म्हणतात सांगायचा भाग असा की संताला समाजापुढे आदर्श जीवन जगण्याचं बंधन. जीवाला 4 बंधनं सांगितली, ती संतांना नाहीत. संताला समाजापुढे आदर्श जीवन जगण्याचं बंधन. खाली राहिला देव. देवाला कोणतं बंधन? जे जीवाची 4 बंधन आहेत ती देवाला नाही. बरं ऐकून तर ठेवा, गोडे. जीवाला बंधन आहे कर्माचं, भगवंताला नाही. नचमाम तानी कर्मानी निबद्धंती धनंजय, भगवंत सांगतात. आणखीन एक श्लोक आहे, नमाम कर्मानी निंपंती नमे कर्म फले स्पृहा. दोनदा सांगितलं भगवंताने की कर्माचं बंधन मला नाही. बुवार. जीवाला बंधन आहे गुणाचं, भगवंताला नाही. कसं काय नाही? भगवंत सत्वगुणात अर्जुनाला बोध करतोय, रजगुणात रासक्रीडा करतोय आणि तमगुणात कंसाच्या अनुराधी मारतोय. देवाचा हा सगळा खेळ पहा, गुणमय खेळ आहे. तुकोबराय म्हणतात काकड्याला उठत जा आणि गवळणी म्हणत जा. गवळणीत भगवंताचा खेळ, गुणाती ते खेळ मांडियला येथे वो, चाळा लावियला गोप गोपीनाथे. जरी भगवंताने चाळा गोपींना लावला असन, पण गुणाती ते खेळ मांडियला येथे हो. तुकोबराय म्हणतात अधिष्ठानापे असता दृष्टी शंका पोटी उपजेना. विठ्ठल विठ्ठल. मांजर कुठूनही पडू द्या, 4 पायावर पडलं पाहिजे, तसा सिद्धांत सोडायचा नाही बुवा. भगवंताला गुणाचं बंधन नाही, कर्माचं नाही, गुणाचं नाही.
आशेचं बंधन नाही, भगवंताचं वर्णन आहे निष्काम. निष्काम असल्यामुळं कामना नाही, आशा नाही. आणि चौथं बंधन आहे मायेचं. तर भगवंताला मायेचं बंधन नाही, उलट मायाच भगवंताच्या हातात आहे. प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया मायाबिंबो वशीकृत्य तामस्यात सर्वज्ञ ईश्वर. अविद्यावशकः त्वन्यः जीव. मायेच्या जो हातात त्याला म्हणतात जीव, आणि माया ज्याच्या हातात त्याला म्हणतात देव. विठ्ठल. आमचे गुरुजी डॉक्टर महाराज याच्यावर उदाहरण सांगतात. आजोबा आणि नातू फिरायला चालले. एक आरोपी येत होता, 5-6 पोलिसांचं कडं होतं. नातूने विचारला, आजोबा काय आहे? म्हणले आरोपी चाललाय. कडाने म्हणून तर पोलिसाचं कडं आहे. बरं. दुसऱ्या दिवशी नातून आजोबा पुन्हा फिरायला आले तर भारताचे संरक्षण मंत्री येत होते आणि त्यांच्या भोवती मोठा पोलिसांचं कडं होतं. तो म्हणला, आजोबा मोठा चोर आला बघा. तसा मोठाच. म्हणले कस काय रे? म्हणले ते बघा त्यालाही पोलिसाचं कडं आहे. म्हणले नाही बाळा. कालच्याला कडं होतं तर तुम्ही आरोपी म्हणले, आजच्याला का नाही? म्हणले फरक आहे. कालच्याला पोलिसाचं कडं होतं, कालचा पोलीस खात्याच्या हातात होता, आजच्याच्या हातात पोलीस खातं आहे. हा फरक आहे. मायेच्या हातात त्याला म्हणतात जीव, माया ज्याच्या हातात त्याला म्हणतात देव. वेदांत फार सोपा आहे, पण सांगता आला पाहिजे बुवा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, देवाला बंधन गुणाचं नाही, कर्माचं नाही, आशे कशाचं सांगितलं? मग आशेचं नाही, मायेचं नाही. मग देवाला कोणतं बंधन आहे? तर देवाला भक्ताने केलेल्या भक्तीच्या सुखाचं बंधन आहे. तुकोबार आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगता. विठ्ठल तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. सुखाचा बांधला, भक्ती सुखाचा बांधला. विठ्ठला धर्म नाही आणि का विठ्ठला धर्म नाही, आणि का विठ्ठला धर्म नाही. भक्ताहुनी देवा आवडते नाही, भक्ताहुनी देवा आवडते नाही. जीवाला बंधन 4 सांगितली, संताला 1, देवालाही 1. देवाला कशाचं बंधन? तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. भक्ती या साधनेपासून होणारं जे सुख आहे त्या सुखाने देव बांधला जातो. भक्ती हे असं प्रभावी साधन आहे. अनुष्ठात्यालाही सुख, श्रवणकर्त्यालाही सुख, भगवंतालाही सुख. इतर साधनं स्वतःला सुख देतात, इतराला देत नाहीत बुवा. पण हे संतांनी भक्ती साधनाचा जो अवलंब केला, भक्ती साधनाचा जो प्रचार केला, वा पिटू भक्तीचा डांगोरा, त्याचं हेच कारण आहे. भक्ती स्वतःलाही सुख देते, इतरालाही सुख देते आणि भगवंतालाही सुख देते. ऐका, स्वतःला सुख देते. आयशिया सुखा माझी राहेन सुखरूप. संपूर्ण निळोबराची गवळण पाहून घ्या. आता वारी निळोबरायची आली बुवा. उद्यापासून निळोबरायचा उत्सव सुरू होतोय. पिंपळनेर फार सुंदर. निळा म्हणे पिंपळनेर, दुजे केले पंढरपूर. कारण वारकरी निळोबरायचा आहे. आयशिया सुखा माझी राहीन सुखरूप. स्वतःला सुख देते. भक्ती समाजाला सुख देते. तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेम सुख. वा. आणि भक्ती भगवंताला सुख देते. संताने केलेलं भक्तीचं सुख भगवंताला होतं. संताचे सुख झाले या देवा. वा. याला म्हणायचं तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला आणि विठ्ठला धर्म नाही. धर्म शब्दाचा अर्थ मी नंतर सांगतो. भगवंताला भक्ती सुखाचं बंधन आहे. भगवत भक्त भक्ती करतात आणि त्या सुखाने भगवंत सुखावतो. भक्ती सुखे सुखावला एका जनार्दनी निमाला. मग जे भक्त आपल्याला सुख देतात ती व्यक्ती माणसाला आवडणार का नाही? तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते? जी तुम्हाला दुःख देते ते. जी आपल्याला सुख देते तीच व्यक्ती आवडते. म्हणून भगवत भक्त सुद्धा संतांना आवडतात. किती आवडतात? अभंगाच्या पहिल्या 4. भक्त होऊन देवा
भगवंताला सुख देतात आणि म्हणून सुख देणारे भगवत भक्त भगवंताला फार आवडतात. किती आवडतात? त्यांच्यासारखं कोणी आवडत नाही, त्रिभुवनात कोणी आवडत नाही. वा भगवत भक्त आवडतात. फार गोड गोड श्लोक आहेत बरं का याच्यात. भगवंत म्हणतात मला कोणीच आवडत नाही, मी आवडत नाही, माझी पत्नी आवडत नाही, भगवान शंकर नाही, कोणी नाही, कोणी नाही, भक्त आवडतात. मग तुम्ही म्हणाल भगवान शंकर भक्त नाहीत का? समजून सांगण्यासाठी त्यांचं नाव घेतलंय बघा. बरं, भक्तावनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. आन म्हणजे इतर, दुजे म्हणजे दुसरं, इतर दुसऱ्या काही गोष्टी भगवंताला आवडत नाही. किंवा आन शपथ वाहून सांगतो भगवंताला दुसरं काही आवडत नाही. भक्तावनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. मी आता 2 मिनिटात सेवा संपवणार आहे, कारण का आणखीन एक खळं आहे. विठ्ठल घेतलं नव्हतं पण घ्यावंच लागलं. आमच्या महिना वारकऱ्याचं आहे, माझ्या पुढे उभे आहेत ते, त्यांच्याकडे जायचं आहे. तर ऐका, भगवंताला त्रिभुवनात दुसरं काही आवडत नाही. 3 भुवन कोणते? स्वर्ग, मृत्यू, पाताळ. याचा गोंधळच आहे हा सगळा. तर या 3ही भुवनात देवाला काही आवडत नाही. महाराज, स्वर्गातला आवडत नसन, मृत्यूलोकातला आवडत नसन, पाताळातला आवडत नसन, पण वैकुंठातला आवडत असेल ना. तुम्ही शब्द काय ठेवला? 3 भुवन. तर तुकोबराय म्हणतात त्रिभुवन शब्दावरून जर तुला शंका येत असेल तर वैकुंठाचाही निषेध करतो. नावडे वैकुंठ, क्षीराचा सागर. भगवंताला वैकुंठही आवडत नाही, क्षीरसागरही आवडत नाही. मग सुखासाठी ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, धरोनी अंतर राहे दासा. अंतर म्हणजे दासापासून अंतर धरून राहतो असं नाही. 60वीला राहे हृदय संपुष्टी असं घ्यावं. बाहेर धाकोटी मूर्ती उभा, सतत कृष्णमूर्ती सावळीं खेळे हृदय कमळे, धरोनी अंतर राहे दासा. मग त्या भगवत भक्ताने भक्ती सुख जे दिलं आहे ती भक्ती काय वैधी केलेली का? वैधी असो नाहीतर अनुरागात्मिका असो. वैधी म्हणजे विधियुक्त केलेली भक्ती, आणि अनुरागात्मिकामध्ये जिला विधीचं बंधन नाही, मोकळ्या मनाने केलेली भक्ती कशीही असो भगवंताला ती प्रिय ठरते. सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही गोड. म्हणजे वैधी असो नाहीतर अनुरागात्मिका असो, सर्व गोड मानून घेतो. तुळशीदळ कोड करून घ्यावे. कोड म्हणजे आवडीने. तुळशीदळ जरी दिलं तर तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला, भावे तुळशीदळ पाणी जोडा हात. भगवत भक्ताने तुळशीदळ जरी दिलं तर फार ते त्या होणी क्षीरसागर, क्षीराचा कांटाळा असे एक वेळ भक्तीचे ते जळ गोड देवा. तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला भगवंत तुळशीदळ कोड करून घ्यावे. का हो भगवत भक्ताकडूनच सगळं घेतो का? नाही, त्यांनाही देतो. सर्वस्वही त्यांचा म्हणवी विकिला. त्यांच्या घरी विकिला तो का म्हणे विकिले देवे आपणा भावे संसाठी. विकिला पायकू काया म्हणे वाचा, झाला पांडवांचा वेळा येतो. त्यांचा विकिला ऐसा रावे त्यांच्या घरी. निळोबरायचे प्रमाण आहे. निळोबरायचं प्रमाण आहे सर्वस्वही त्यांचा म्हणवी विकिला, चित्त द्यावे बोला सांगितले. भक्ता होणे देवा आवडते काही,
त्रिभुवनी नाही आन तुझे विठोबार भंग सांगतो. सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही गोड. भगवत भक्ताने कसलंही दिलं तर भगवंत ते गोड मानून घेतो. बुवा काही देव द्या गोड मानून घेतो. त्याची कसली सेवा मान्य करतो. उदाहरण ज्यांचा उत्सव चाललाय ते भगवान शिवशंकराचं. देवे केले कैसे कैसे तुकोबरायचा अभंग आहे. उद्धरिले अनायासे देखा नवलयाची ठेवण नेनताही भक्तिभाव कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसला. एवढा देव भक्तीने एवढा लांचावलेला आहे. सामान्य जरी भक्ती केली की जी विधीला धरून नाही वा सामान्य भक्तीने सुद्धा भगवान शिवशंकर तुष्ट होतात. भगवान शिवशंकराला अनेक नावापैकी एक नाव आहे आशुतोष. आशु नाम त्वरया तुष्यती इति आशुतोष. तात्काळ प्रसन्न होतात त्याला भगवान शंकर म्हणतात. अतिशय शीघ्र गतीने प्रसन्न होणारी देवता भगवान शिवशंकर. किती तो कैलासाशी नेला भिल्ल पानेडे बैसला. भिल्ल पानं टाकत होता बेलाची तोडून. कशासाठी टाकत होता? भगवान शंकराच्या पिंडीसाठी नव्हती. हरण्याला मारण्याकरता आडवी येत होती म्हणून तोडून टाकली. भगवंत प्रसन्न झाले त्याला कैलासाला घेऊन गेले. त्याने पाठ दिलेली पानं भावनेने दिलीत का न भावनेने दिली. सर्व भावे त्यांचे सर्वस्वय. सर्व भाव म्हणजे विधियुक्त भाव असो नाहीतर अनुरागात्मिका भाव असो कसाही असो भगवंत तो घेतो. सामान्य असला तरी घेतो. दुसरा दृष्टांत तो कोबराय देतात. पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी. भगवान शिवलिंग होतं भगवान शंकराचं लिंग आणि उन्हाळ्याच्या दिवसात चैत्राच्या महिन्यात वरून एक घार उडत गेली. घारीच्या पंखाची हवा लागली. भगवान म्हणले एवढ्या उन्हाळ्यात हवा घातली कोण भक्त आहे हा उद्धार केला पाहिजे. पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी. त्या घारीलाही म्हणत नाही ध्यानात नाही. जीर्णोद्धार झाला तिचा. पुढं त्याच्या पुढं एक कळस झालाय दृष्टांताचा. तुकोबराय म्हणतात चोरे पिंडी दिला पाव त्या पूजेने धाय देव. एका मंदिरातल्या पिंडीवरल्या गळत्या सारख्या चोरून नेत होते. गावातल्या संयोजकांनी गळती अशी उंच बांधली बघा. फार उंच हातच पुरत नव्हता. चोर आला गळती फारच उंच बांधली. कशी घ्यावी? पिंड उंच होती म्हणजे पिंडीवर उभा राहिल्याशिवाय काय गळती सोडता नाही यायची. मग पिंडीवरच उभा राहिला गळती सोडू लागला. भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले. भगवान म्हणले आत्तापर्यंत साष्टांग नमस्कार घातलेली माणसं पाहिली होती पण याने सर्व अंगच मला समर्पित केलंय. मग याला आपण प्रसन्न झालं पाहिजे. चोरे पिंडी दिला पाव त्या पूजेने दाह्य देव. याला महाराज अशी संस्कृती जगात दुसरी नाही. त्याला हिंदू संस्कृती म्हणतात. तरी सुद्धा तुम्ही त्या टी व्हीवाल्याच्या नादी लागत आहे. धन्य रे बा तुमचं. ओ अशी संस्कृती जगात कुठं नाही. पंढरीनाथ भगवान शिवशंकर हरी तुका म्हणे हरिहर. तुकोबराय म्हणतात असे या दोघासारखे देव नाहीत बुवा. ऐशे सांडोनिया धूर. धूर म्हणजे योगा माझी योग धुरेचा हा श्रेष्ठ देव आहे. भगवान शिवशंकर आणि भगवान पांडुरंग हे दैवत असं आहे की यांची भक्ती करा. पांडुरंग आणि भगवान शंकरासारखं दैवत नाही. वारकऱ्यासारखा पंथ नाही. गाथा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही. ज्ञानोबराय तुकोबरायसारखे संत नाही. आणि आपल्यासारखे भाग्यवंत नाही की आपण याच्यात आलो बुवा. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. चिंतन सेवेला पूर्णविराम. आजच्या दिवस शेवटची चाल कपात करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर एक सूचना आहे. यावर्षी 11वं वर्ष आहे. पुढल्या वर्षी 12वं वर्ष आहे. आणि म्हणून संयोजकाला विनंती आहे की 12वं वर्ष दुःखाना हानिही रस्योपजायते. आणि म्हणून अत्यंत सुंदर नियोजन आहे. 1 नंबर मंडप. भक्ता होनी देवा आवडते काही आवाज येत नाही. भक्ता होनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोनी अंतर राहे दासा सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही गोड सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही गोड तुळशी दळ कोड करोनी घ्यावे भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन दुजे सर्वस्व ही त्यांचा म्हणवी विकिला सर्वस्व ही त्यांचा म्हणवी विकिला चित्त द्यावे बोला सांगितले भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन दुजे तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला आणि विठ्ठला धर्म नाही भक्ताहुनी देवा